मित्रांनो नमस्कार. आज आपण गारगोटीमधील सवतकडा या ठिकाणी असणाऱ्या 7 धबधब्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो होतो. तर सुरुवातीला वनदुर्गच्या अंडरखाली असणारे हे धबधबे या ठिकाणी आपल्याला मोठ्या व्यक्तीसाठी 40 रुपये इतकी प्रवेश फी आहे आणि लहान मुलांना 10 वर्षाच्या पुढे 20 रुपये आणि काही तुम्हाला ऑब्स्टॅकल करायचं तर त्याचे चार्जेस आपल्याला वेगळे द्यावं लागतात. तर सकाळी 7:30च्या दरम्यान मी आमच्या मित्रांच्या सोबत आपण आलो होतो. सोबत आहेत रुपेश, महेश, त्याच पद्धतीनं राकेश आहे पुढं आपल्यासोबत आणि श्रीशैल आणि माझ्यासोबत माझी कन्या मनस्वी, आमची मिसेस श्वेता आणि मी. तर सकाळच्या दरम्यान कोणीही या सवतकडा धबधब्यावर नव्हतं आणि आता सध्या हा धबधबा इतका फेमस झालेला आहे की अखंड महाराष्ट्रामध्ये सवतकडा वॉटरफॉल्स इतक्या जोराने चालू आहे की प्रचंड गर्दी आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मित्रांना सगळ्यांनी एक विनंती आहे की शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी कोणीही या धबधब्याकडे जाऊ नये, कारण भयानक प्रचंड अशी गर्दी असते. तर ऑड दिवस बघून सगळ्यांनी जावं हे आपल्याच नंबरवरती. सह्याद्रीच्या आणि निसर्गाच्या खुशीमध्ये असणारा अद्भुत अशा धबधब्यांचं दर्शन एकाच ठिकाणी आपल्याला 7 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. तर चला, असाच आपला प्रवास हा चालता चालता बोलता बोलता या पावसाळ्या पर्यटनातील आपण काही धबधब्यांचं दर्शन घेणार आहोत. तर चला मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. दोनवडे या ठिकाणी जे 6 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात या परिसरामध्ये आम्ही पोहोचलो. तर खूप गर्दी असते बाहेर, परंतु आता आम्ही आपलाच फक्त ग्रुप या ठिकाणी आहे, त्यामुळे धबधब्याचा मनपूर्वक असा आनंद आम्ही घेणार आहोत. तर चला, प्रत्येक धबधब्याला वेगळी अशी नावं आहेत. तर आपल्याला मित्रांनो धबधब्यावर पोहोचण्यासाठी इचलकरंजीपासून कोल्हापूर आणि कोल्हापूरपासून आदमापूर गारगोटी मार्गे आपण या गारगोटीमध्ये आल्यानंतर आपल्याला एक उजव्या साईडला फाटा आपल्याला लागतो दोनवडी. तर या गावात जाण्यासाठी गारगोटीपासून 14 किलोमीटरचं अंतर आहे आणि आपण आल्यानंतर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने. तर मग त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश पावती म्हणजे प्रवेश घेण्यासाठी जे शुल्क आहे ते भरावं लागतं आणि त्यानंतर अंतर्गत भागामध्ये आपण प्रवेश करतो. तर या ठिकाणी 6 ते 7 धबधबे आणि सुरुवातीला प्रवेश केल्यानंतर आपल्याला सागवानाची झाडे असलेले सुंदर असं जंगल पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतं. हेच ते जंगल मित्रांनो, सागवानाचं अतिशय सुंदर असं जंगल. आपण जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे. सुरुवातीला आपल्याला असं झुलता पण लागतं, ज्या ठिकाणी मनमुराद आनंद घेतल्यानंतर आपण पुढच्या दिशेने वाटचाल करतो. खूप सुंदर अशी व्यवस्था या धबधब्याच्या पर्यटन स्थळात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोणताही धोका या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. खूप सुंदर अशी व्यवस्था आणि स्वच्छता या परिसरामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि पर्यटकांच्याही माध्यमातून कोणतीही घाण या ठिकाणी होत नाही याची काळजी पर्यटकांनी घ्यावी. तर आपल्या लक्षात येईल की कोणीही या ठिकाणी घाण करत नाही. हा पण आपल्यासाठी खूप चांगला संदेश आहे, कारण शेवटी हे आपलं कोल्हापूर आहे म्हणून. लहान मुलांना खेळण्यासाठी अशा भरपूर गोष्टी ऑब्स्टॅकल या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर चला, आमची कन्या मनस्वी या सर्व गोष्टींचा आनंद घेत असताना मजेशीर. ओके, जय शिवराय मित्रांनो.
तुमचं पुन्हा एकदा किल्ले दर्शन या चॅनलवरती स्वागत आहे. तर गारगोटीमध्ये तुम्ही इथे बघू शकता एकाच ठिकाणी 6 धबधबे आहेत. तर इथं माहिती फलक आपल्याला दिलेला आहे. जर तुम्ही कधी येणार असाल तर इथं माहिती आपल्या यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्याद्वारे येऊ शकता. परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी धबधब्यांची माहिती आणि किती अंतर आहे, किती मीटर आहे, त्याच पद्धतीने जे काही ऑब्स्टेकल आहेत सगळ्या गोष्टी ॲज अ प्रॉपर पद्धतीने मार्गदर्शन पद्धतीने लावण्यात आलं. तर पहिल्यांदा आम्ही भिवा शिवा कोण हा धबधब्याशी आम्ही जात आहोत. ग्रुप फोटो काढा घेतात असंच बघा की. अरे पाऊस
पिल्या हे ना नो ये येते सोडते ऑटोमॅटिक येते चल ऑटोमॅटिक येते सोबत चला काय कर चल शबाश आलं मी जवळ पिला ओके गुड गर्ल यस कमान काकाला सोडली माग चल शबाश ओके दॅट्स वन अशा पद्धतीने गारगोडी परिसरामधील 7 धबधब्यांचं दर्शन सोबत ऑब्स्टॅकल आम्ही करून पुन्हा परतीच्या वाटे निघालो. तर मित्रांनो एका दिवसामध्ये सुंदर असे धबधब्यांचं दर्शन 7 धबधबे आणि आपल्याला सुंदर असं निसर्गाच्या कुशीमधील आनंददायक प्रवास आपण एका दिवसामध्ये निवांत जाऊन येऊ शकतो. तर सकाळी लवकर निघाल्यास रात्री 6-7च्या अगोदर आपण घरी पोहोचतो आणि संपूर्ण धबधब्यांचं आम्ही दर्शन घेतलं आनंद घेतला आणि पुन्हा सर्व ऑब्स्टॅकल झाल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा आणि परिपूर्ण माहिती आम्ही देत आहोतच. तर पुन्हा भेटू म्हणजे नवीन माहितीसहित नवीन धबधब्यासहित आपल्या किल्ले दर्शन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो. जय शिवराय जय जय शंभराजी.